Welcome to Learn Kannada channel. Today we are going to learn Bidu Brahmiya class 8 Nudi Kannada Bidu Brahmiya. In that question answers and exercise. Bidu Brahmiya पहले समानार्थक पद समानार्थक शब्द ಗೆಳೆಯ ಮಿತ್ರ ಫ್ರೆಂಡ್ ತಾರೆ यानी चुक्की नक्षत्र गगन आकाश स्काई भुवी भूमि अर्थ इरुಳು रात्रि यानी नाइट सूर्य रवि लोक प्रपंच वर्ल्ड कण्णु नयन यानी आईज तत्सम तद्भव इन द सेंस इट्स अ ओल्ड कन्नड़ा टू न्यू कन्नड़ा ट्रांसफर भूमि भुवि इज द भूमि तारे यानी कि नक्षत्र चंदिरा इज द चंद्र लोक इज द लोगा is the loka. Loka means world. ಕವಿಯತ್ರಿಯವರು ಮಾನವನನ್ನು ಏನೆಂದು ಮರೆಯಬಾರದು ಎಂದು ಬಯಸಿದ್ದಾರೆ. कवियत्री इस पोयम का जो पोएट है मानव को हम क्या है करके नहीं सोचना चाहिए. ಕವಿಯತ್ರಿಯವರು ಮಾನವನನ್ನು ನಾನು ಮೇಲಿನವನು ಬಲು ದೊಡ್ಡವನು ಎಂದು ಮೆರೆಯಬಾರದು ಎಂದು ಬಯಸಿದ್ದಾರೆ. यानी मैं बहुत बड़ा आदमी हूँ करके हम नहीं सोचना है. हमसे भी बड़े लोग यहाँ पे है करके सोचो. नेक्स्ट ಬಿಡು ಭ್ರಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವಂತೆ ಇರುಳೆಲ್ಲ ಬೆಳಗುವವನು ಯಾರು. ಬಿಡು ಭ್ರಮೆ पोयम में ತಿಳಿಸಿರುವಂತೆ क्या इन्फॉर्मेशन है. सारा नाइट कौन लाइट देता है अपने को. ಬಿಡು ಭ್ರಮೆಯ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವಂತೆ ಇರುಳೆಲ್ಲ ಬೆಳಗುವವನು ಚಂದ್ರಮ. ಬಿಡು ಭ್ರಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತೆ ಇರುಳ ಸೆರಗಿನಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋಗುವವರು ಯಾರು. यानी ಇರುಳ ಸೆರಗು यानी कि नाइट के बाद कौन आते हैं. ಸೂರ್ಯನ ಇರುಳ ಸೆರಗಿನಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನು ಇರುಳ ಸೆರಗಿನಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋಗುವನು ಎಂದು ಬಿಡು ಭ್ರಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. जब सूर्य आता है तो नाइट चले जाता है. ಇರುಳು यानी कि नाइट डार्कनेस चले जाता है. ಮಾನವನಿಂದ ಬಿಡಿಸಲಾಗದ ಸೃಷ್ಟಿಯ ರಹಸ್ಯ ಯಾವುದೆಂದು ಕವಿಯತ್ರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. मानव से जो काम यानी कि नहीं हो सकता यानी हम लोग जो मानव है वो चीज़ों को नहीं कर सकता. कौन सा चीज़ों को नहीं कर सकता. कौन सा चीज़ों को यानी सारा काम कर सकता है करता भी है लेकिन कुछ चीज़ें वो पॉसिबल नहीं है. वो अकॉर्डिंग टू अपना एनवायरनमेंट का हिसाब से चलती है. वो क्या चीज़ है. ಜನನ ಮರಣ ಎಂಬ ಸೃಷ್ಟಿಯ ರಹಸ್ಯವನ್ನು ಮಾನವನಿಂದ ಬಿಡಿಸಲಾಗದು ಎಂದು ಕವಿಯತ್ರಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜನನ ಮರಣ यानी जनना यानी कि बर्थ और डेथ को इस मानव को बोल नहीं सकता. मानव कि इसी वक्त पे डेथ होगा इसी वक्त पे जन्म होगा करके बोल नहीं सकता करके इसमें इस पोयम में बोला हुआ है बताया गया है. ಚಂದ್ರನಿಗಿಂತ ಹಿರಿಯ ಯಾರೆಂದು ಬಿಡು ಭ್ರಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಚಂದ್ರ से भी बड़ा कौन है इस पोयम में. ಚಂದ್ರನಿಗಿಂತ ಹಿರಿಯ ಸೂರ್ಯನೆಂದು ಬಿಡು ಭ್ರಮೆ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. चंद्र से बड़ा सूर्य है करके इस पोयम में बोला गया है. ನೆಕ್ಸ್ಟ್ 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ದ ಆನ್ಸರ್ಸ್ ಇನ್ 3 to 4 ಸೆಂಟೆನ್ಸ್. ಪ್ರಕೃತಿಯ ಹಿರಿತನಕ್ಕೆ ನೀ ಸಾಟಿ ಏನು ಎಂದು ಕವಿಯತ್ರಿ ಏಕೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. यानी इस एनवायरनमेंट का तुम बराबर हो क्या करके ಕವಿಯತ್ರಿ क्यों क्वेश्चन किए हैं. ಜನನ ಮರಣವೆಂಬ ಸೃಷ್ಟಿಯ ರಹಸ್ಯವನ್ನು ಮಾನವನಿಂದ ಬಿಡಿಸಲಾಗದು. ದ ಸೇಮ್ थिंग डेथ और बर्थ और डेथ लोग नहीं बता सकते हैं. यानी कि हम लोग नहीं बता सकते हैं. ಲೋಕದೊಳತಿ
ಲೋಕದೊಳಿತಿಗೆ ಮಾನವ ಮನುಷ್ಯನ ಕೊಡುಗೆ ಏನಿದೆ ಎಂದು ಎದೆ ತಟ್ಟಿ ಹೇಳು. इस वर्ल्ड के लिए तुमने क्या किया है, क्या काम किया है करके तुम बताओ. ನಿನ್ನ ಕೊಡುಗೆ ಅತಿ ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯ ಮುಂದೆ इस एनवायरनमेंट का आगे ನಿನ್ನ ಕೊಡುಗೆ ಅತಿ ಕಡಿಮೆ. तुमने कुछ भी ज़्यादा काम नहीं किया है. ಪ್ರಕೃತಿಯ ಹಿರಿತನಕ್ಕೆ ನೀನು ಸಾಟಿಯೇ ಅಲ್ಲ ಎಂದು ಕವಿಯತ್ರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. यानी जो जो अपना एनवायरनमेंट दिया है उसका बराबर हम लोग नहीं कर सकते हैं करके इस पोयम में बताया गया है. ಮಾನವನು ತಾ ಮೇಲೆಂಬ ಭಾವನೆಯನ್ನು ಬಿಡಬೇಕೆಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಬಿಡುಭ್ರಮೆ ಕವನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಿರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಮಾನವ್ जो है मैं सबसे ऊंचा हूँ यानी ऊपर हूँ करके वो जो भ्रम है अपना दिमाग में वो निकालना चाहिए करके इस पोएट क्यों बताया है, कवियत्री ने क्यों बोले हैं. ನಾ ಮೇಲಿನವನು ಬಲು ದೊಡ್ಡವನು ಎಂದು ಮೆರೆದಾಡಬೇಡ ಮಾನವ, ನಿನಗಿಂತ ಈ ಭುವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಯಾನೆ ಮೇ बड़ा हूँ, मैं सबसे बड़ा हूँ करके अपना घमंड मत दिखाओ. तुमसे भी बड़े लोग यहाँ पे है. ಈ ಭುವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡುವ ಸೂರ್ಯ ಚಂದಿರರು. इस जग को लाइट कौन देता है, सूर्य और चंद्रमा देते हैं. वो लोग हमसे भी बड़े हैं यानी मानव से भी बड़े हैं. ವಿಸ್ತಾರವಾದ ಗಗನ ಇವೆಲ್ಲವೂ ಬಹು ಹೆಚ್ಚಿನದು. यानी बहुत बड़ा गगन यानी आकाश है. उसमें तारेಗಳು यानी कि ನಕ್ಷತ್ರ है. ಇದರ ಮುಂದೆ ಮಾನವ ತಾನೇ ಮೇಲೆಂಬ ಭ್ರಮೆಯನ್ನು ಬಿಡಬೇಕೆಂದು ಈ ಕವನದಲ್ಲಿ ನಿರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. इसके आगे मैं सबसे बड़ा हूँ करके जो तुम भ्रम में हो वो तुम छोड़ दो करके इस कवियत्री बताई गई है. ಕವಿಯತ್ರಿ ಕಣ್ಣಿದ್ದು ಕುರುಡನಿ ಎಂದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಏಕೆ. ಕವಿಯತ್ರಿ क्या बोली है, तुम्हारा आइज है लेकिन तुम अंधे हो. ಕುರುಡ यानी अंधा क्यों बताया गया है. ಗ್ರಹ ತಾರೆಗಳನ್ನು ಒತ್ತಿರುವ ಅನಂತವಾದ ಗಗನವನ್ನು ಮರೆಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಗ್ರಹ ತಾರೆ ನಕ್ಷತ್ರ ग्रह सबको यानी स्काई में नाइट में दिखता है. उससे बढ़कर हम लोग नहीं है, उससे बड़ा आदमी लोग हम नहीं है करके ಗಗನವು ತಾನು ಶ್ರೇಷ್ಠ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. कभी भी स्काई मैं सबसे बड़ा हूँ करके कभी भी नहीं बोलता है. ಮಾನವ ತಾನೇ ದೊಡ್ಡವನು ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತಾನೆ. लेकिन जो हम लोग जो है हम हमेशा सोचते हैं कि हम बड़े आदमी हैं करके. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕವಿಯತ್ರಿಯವರು ಕಣ್ಣಿದ್ದು ಕುರುಡನಾದೆಯ ಎಂದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. इसलिए पोएट जो है तुम्हारे आइज रहते हुए भी तुम अंधे हो क्या करके पूछे हैं. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರಾಸಪದಗಳು यानी कि ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್. ಭುವಿಯಲ್ಲಿ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿ ಕಿರಣದಲ್ಲಿ ಸೆರಗಿನಲ್ಲಿ ताटी साटी एंदु आगेंदु. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल. और आपका बच्चे का जो भी टेक्स्ट बुक का पोर्शन है आप मुझे एक बार बता दो, मैं वीडियो बना के डाल देती हूँ. थैंक यू.